यार कधी परिवर्तन आहे मिस्टामिक स्ट्रोक निखिल स्वतः चेंडूच्या खाली टिपतो एक सुंदर झेल फलंदाज बाद. टॉस साठी YSCC डोंबिवली वर्सेस 7 स्टार भिवंडी. सेवन स्टार भिवंडी ग्रामीण आणि YSCC डोंबिवली. बरं तयार फुलटॉस आहे कृष्णासाठी खराब क्षेत्ररक्षण आणि आता मात्र वेगाने चेंडू ट्रॅव्हल होईल. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं पंडितने आणि त्या दरम्यान 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 17. 3 चेंडू 17. प्रदीप आणि कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अडचणीत आहे संघ स्वास्तिक 11. पुढचा बॉल गती परिवर्तन आहे पुढे सरसाई मारण्याचा प्रयत्न बॅट पासून खूपच लांब चेंडू पाहायला मिळाला आणि हा डॉट बॉल. कृष्णा ऑन स्ट्राईक. चांगलं षटक हाताळलंय गोलंदाज निखिलनं. गती परिवर्तन केलाय पुढे सरकलाय आणि आता मात्र विकेटचं पतन फलंदाज बाद. सुनील बॅट्समन समीर. आणि यावेळेस स्वतः समीरच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव. षटक क्रमांक 30 या ठिकाणी समाप्त होईल आणि 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 18. षटक गोलंदाज पंडित जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. रवी सारख्या फलंदाजाच्या समोर अतिशय चांगली गोलंदाजी केली. स्ट्राईक एंडला समीर आणि प्रदीपची जोडी 6ची धावगती राखली आहे 3 षटकामध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती विकेट फलंदाज बाद.
यावेळेस स्वतः एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण युवराजचं. आणि त्या दरम्यान एकच धाव. एका धावेच्या नंतर टोटल स्कोर 19. 19 रन्स ऑन बोर्ड. नदीमला पण पाहतोय. प्रदीपच्या सोबत नदीम. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय पण लँड होईल सरळ खेळाडूच्या हातात. फलंदाज बाद. हा अडचणीत आहे स्वस्तिक 11 उल्हासनगर संघ. नेक्स्ट बॅट्समन विशाल. 8व्या क्रमांकावरती. बॉल तयार. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढील चेंडू. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. चांगली लाईन पाहायला मिळते. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लास्ट बॉल्स टू गो. धावसंख्या 19. या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस मात्र बीमर फेकलाय. या चेंडूंची आवश्यकता नसेल. 9+1 अशा 2 धावा. नेक्स्ट बॉल फ्रेट जरूर. सो फ्रीट आहे आणि फ्रेटचा फायदा कशा प्रकारे घेईल फलंदाज हे देखील पाहणं गरजेचं. धावसंख्या 21. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा बॉल. गती परिवर्तन केलंय. नदीमच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येईल. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. सो व्यंकट बॉल तयार. षटकातला पुढील चेंडू घेऊन. वेगवान चेंडू आणि आता मात्र इनिंगची सांगता होईल. इनिंगच्या सांगतेपूर्वी धावसंख्या फक्त आणि फक्त जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवरती. 24 चेंडू आणि करायचे आहेत फक्त आणि फक्त 23 धावा. हा सामना जिंकण्यासाठी युवराज 11 या संघाला डीजे
बॅट्समन रियाज. रियाजला पाहतोय आपण. षटक क्रमांक दुसरा मुकेश दास. कमबॅक करून द्यावं लागेल. रोहितने धाव खर्च केली फक्त एक. अर्थातच 18 चेंडू करायचे आहेत 22. सामना अजूनही बॅलन्स आहे. मुकेश बॉल यार. पहिलाच बॉल खूप चांगला चेंडू. डॉट बॉल. एक डॉट चेंडू दबाव जरूर वाढवेल. जबरदस्त खेळ केला होता युवान युवराज इलेव्हन या संघाने पहिल्या सामन्यामध्ये. त्यांना मात्र संघर्ष करावा लागतोय. गती परिवर्तन. अजून एक सुंदर चेंडू. अंतुला मात्र पूर्णतः थांबवून ठेवलंय. इट इज डॉट बॉल. लागोपाठचे 2 डॉट बॉल्स आणि आता मात्र दबाव वाढतोय फलंदाजी करताना युवान युवराज इलेव्हन या संघावरती. मुकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हा ट्रॅकर होता. पुल केला यावेळी. क्षेत्ररक्षक आहे रोहित. चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही. 2 धावा. 1 शॉट. 1 शॉट म्हणजे एकच मिळेल आणि धावसंख्या एकने सर्कल पुढे. फक्त आणि फक्त 2 ही धावसंख्या. मुकेश स्ट्राइक एंडला फलंदाज अंतो. गती परिवर्तन केलंय. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची शक्यता आहे. खेळाडू प्रयत्न करेल. कृष्णा आणि टिप्लाय. सुंदर झेल. फलंदाज बाद. सो नवीन फलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये. अडचणीत सापडला संघ आणि या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या जोडीवरती खूप मोठी जबाबदारी. रियाजच्या सोबत दीपेश आणि अप्रतिम गोलंदाजी केली गोलंदाज मुकेशने या षटकामध्ये. एकच धाव खर्च झाली आहे. चेंडू शिल्लक आहेत 2. मुकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आणि यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू. काय गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये स्वस्तिक इलेव्हनच्या दोन्ही गोलंदाजांनी. रोहितने 1 धाव खर्च केली. आतापर्यंत मुकेशने 1 धाव खर्च केली आहे. म्हणजे पूर्णतः थांबवलंय. पूर्णतः सामन्यामध्ये कमबॅक केलाय आणि अप्रतिम गोलंदाजी. ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग. दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. याचाच अर्थ 12 चेंडू आणि करायच्या तब्बल 21. 12 बॉल्स 21 रिक्वायर्ड. तो सामना कुठे होता. 24 चेंडू मध्ये 23 ची गरज होती. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या आणि आता सामना आलाय 12 चेंडू करायचे आहेत तब्बल 21. गोलंदाज षटक क्रमांक 3. विशाल
पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर सुरुवात. पहिलाच बॉल आप ट्रॅकर पुल केलाय. झेलची संधी नवीन चेंडूच्या खाली आणि टिपलाय सुंदर झेल. फलंदाज बाद. अकरा चेंडू 21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. योगेश 11 चेंडू 21. 11 balls 21. अकरा चेंडू 21 करायचे आहेत. वन मॅच. बॉल तयार. हा ट्रॅकर पुल केला. यावेळेस मिस टायमिंग असेल का आणि टिपला जाईल. अजून एक सुंदर झेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सो बॅटिंग करत होतोय न्यू बॅट्समन. हा ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता. कुठलाही संपर्क नाही. प्रदीपला आपण पाहतोय. डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. 3 चेंडू मध्ये 2 विकेट 1 डॉट. विशाल 9 चेंडू 21. यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू आहे. थोडीशी दिशा खराब पाहायला मिळेल. चांगला चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. 20ची अजूनही गरज. धावसंख्या 3. 9 चेंडू 20 धावा. 9 balls रिक्वायर्ड 20. पुढील चेंडू. विशाल यावेळेस वेगवान होता. अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक केलंय. पूर्णतः आपण पाहिलं तर एकच धाव याही गोलंदाजाने खर्च केली आहे. म्हणजे काय अप्रतिम गोलंदाजी करतायत. आपण पाहिलं तर स्वस्तिक 11 संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा बॉल या स्टॅन्स जरूर चेंज केलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. जे काही निर्भर आहे ते प्रदीप वरती निर्भर असेल. या खेळाडूने देखील खूप चांगला खेळ केलाय. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय. पुढचा चेंडू. गती परिवर्तन आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतीये. पूर्णतः बांधून ठेवलंय फलंदाजांना आणि हा डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक. बॉलच या बॉलिंग ट्रॅकवर षटकातला अंतिम महत्वपूर्ण चेंडू घेऊन. हा ट्रॅकर पुल केलाय. खराब चेंडू आहे का आणि जाईल चेंडू सीमारेषा पार. षटकार.
हा षटकार काही अंशी कमबॅक करून जरूर देईल. 14 धावांची गरज आहे गोलंदाज समीर. 14 कंपल्सरी करायचे आहेत. युवा युवराज 11 लक्षात ठेवा, 14 तुम्हाला कंपल्सरी उभारावे लागतील. या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे या धावा पूर्णतः पाठलाग करणं गरजेचं. गेम ऑन. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर करायच्या 14. चेंडू शिल्लक शेवटचे 6. पहिला बॉल उडवला हवेत आणि घेऊन जाईल. लँड होईल. कमबॅक करून देईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता मात्र जल्लोष करण्याची संधी जरूर. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. रोहित आलाय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, म्हणजे काहीतरी नवीन करेल. 5 चेंडू मध्ये करायचे आहेत 8 धावा कंपल्सरी. गोलंदाजी करणाऱ्या संघाने 2 षटका अक्षरशः गाजवली. शेवटच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि या षटकातल्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने वळवला. आता मात्र दबाव. डॉट बॉल. समीकरण 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू. काय घडेल? आजचा सुपर संडे आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू करायच्या 8 धावा. 8 धावा करण्यापासून रोखायचंय 4 चेंडूंमध्ये गोलंदाज समीर. गती परिवर्तन केलंय. क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न निघाला वेगाने. बघता बघता 2 धावा. समीकरणामध्ये होणारा बदल. 3 चेंडू करायचे आहेत 6. 3 चेंडू करायचे आहेत 6. कंपल्सरी आणि कंपल्सरी 6 उभाराव्या लागतील. 14 करायच्या होत्या. पहिल्या चेंडू मध्ये षटकार ठोकला, त्यानंतर ही दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळेल. समीर सामन्याचं भविष्य, सामन्याचं फ्युचर त्याच्या हातामध्ये. समोर फलंदाज दीपेश. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर समीर. सामना जिंकून देण्याच्या उद्देशाने आणि हा हाफ ट्रॅकर होता. पूल केलाय. पॉवरफुल पॉवर पॅक धमाकेदार स्ट्रोक. षटकार. युवराज 11 यांनी सामना जिंकलाय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जाऊयात मॅन ऑफ